मी सूर्यकांत नादर्गे, मराठवाडा सचिव, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती। देशभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ ST महामंडळ, वीज मंडळ, साखर कारखाने, वर्तमानपत्र, दूध संघ, कॉटन फेडरेशन, MIDC मधील सगळे उद्योग, या विविध क्षेत्रामध्ये जे कामगार येतात त्या सगळ्यांना EPS 95 पेन्शन स्कीमच्या अंडर सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिलं जातं। अशा लोकांची देशभरामध्ये संख्या जवळपास 78 लाखांची आहे आणि या 78 लाख लोकांना पेन्शन म्हणून EPS 95 प्रमाणे जे काही दिलं जातं ते 1000 पासून ते 3000 3,500 पर्यंत दिलं जातं। आणि या सगळ्यांनी आपल्या सेवेच्या काळामध्ये आपल्या वेतनातून सुरुवातीला 417 रुपये दर महिन्याला, त्यानंतर 541 रुपये आणि त्यानंतर 1250 रुपयाप्रमाणे कपात दिलेली आहे। म्हणजे या सगळ्यांचं वेतनातून अशा प्रकारची कपात झालेली आहे आणि म्हणून EPFO कडे मोठ्या प्रमाणात फंड आहे। परंतु गेली 10 वर्षापासून या कर्मचाऱ्यांना च्या पेन्शनमध्ये एक नया पैशाची वाढ ह्या लोकांनी केलेली नाही आणि म्हणून हे सगळे कर्मचारी जे आहेत ते सगळे 65 वर्ष वयाच्या पुढचे आहेत, 70, 75, 80 आणि या सगळ्यांना तुटपुंजा पेन्शनवर आपलं जीवन जगावं लागतं। उतार वयामध्ये काय अवस्था या लोकांची होत आहे ते त्यांनाच विचारलेलं बरं। आणि म्हणून या सगळ्यांची या सगळ्यावर होत असलेला शासनाकडून अन्याय, या सगळ्या लोकांची उतार वयामध्ये होत असलेली ससेहोलपट, यांची कुचंबना, अन्न पाण्यासाठी यांना करावा लागणारा संघर्ष, या सगळ्यांची कीव आमच्या कमांडर साहेबाला आल्यामुळे कमांडर अशोक राऊत यांनी देश पातळीवर या संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं, देश पातळीवर ही संघटना उभी केली आणि त्या माध्यमातून आज 7 वर्षापासून या मागण्यासाठी आमचा लढा चालू आहे। त्या 7 वर्षामध्ये बुलढाण्याला 7 वर्षापासून दररोज उपोषण त्या ठिकाणी चालू आहे। दररोज उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण या संघटनेचं चालू आहे। 7 वर्षापासून उपोषण करून देखील, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून देखील आतापर्यंत शासनाला जाग आलेली नाही आणि आतापर्यंत आंदोलन जे केली, मागच्या 2023 मध्ये आम्ही सबंध देशभर रस्ता रोको केला, त्याच्यानंतर दिल्लीला रामलीला मैदानावर संघर्ष केला, जंतर मंतरवर संघर्ष केला, विविध जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा आम्ही धरणे आंदोलन केलं, मोर्चा काढला, सगळं केलं, परंतु शासनाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही। आणि या आमच्या मागण्याच्या संदर्भात संसदेमध्ये सुद्धा अनेक खासदारांनी आमच्या मागण्यासाठी आवाज उठवलेला आहे। आमच्या कमांडर साहेबाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये अनेक वेळा देशाचे श्रम मंत्री, देशाचे माननीय पंतप्रधान या सगळ्यांनी आम्हाला आश्वासित देखील केलेलं आहे की तुमच्या मागण्या योग्य आहेत आणि तुमच्या मागण्याच्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल। आज सबंध देशभर धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि त्यानंतर कलेक्टर मार्फत पंतप्रधान आणि देशाचे श्रम मंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि यानंतर हा लढा तीव्र होणार आहे। उद्या चालून रस्ता रोको होईल, कारण आमची आता मागणी काय राहिली आहे की एक तर आम्हाला आमचं पेन्शन मंजूर करा, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला इच्छा मरण करू द्या, नसता आमचं पेन्शन वाढवा। या 2 मुद्द्यावर आमचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे। आज मी या ठिकाणी खेदानं सांगतो की दररोज आमचे 78 लाखांमधले पेन्शनर रोज देशभरामध्ये जवळपास 200 लोकांचा अंत होतो आहे पेन्शनच्या वाढीची अपेक्षा करून। आणि म्हणून या सगळ्यांना न्याय देण्याच्या उद्देशानं देशभर रात्रंदिवस आमचे कमांडर अशोक राऊत संघटनेचं नेतृत्व करतात, ते फिरत आहेत आणि त्याच्या पाठीशी सगळी देशभरातली EPS 95 पेन्शनर सगळे त्यांच्या मागे आहेत। त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कुठले आंदोलन करण्यास तयार आहोत। किती संख्या आहे तुमची? आमची जिल्ह्यामध्ये 13 लाख, 10 लाखाच्या वर
सगळ्या डिपार्टमेंटचे सगळ्या डिपार्टमेंट आता हे काय मर्यादित स्वरूपात त्या ठिकाणी आलेत. ह्याच्यामध्ये साहेब अनेक क्षेत्रामधले लोक आहेत. काल संसदेमध्ये कुठल्या विषयाची चर्चा नाही, काही नाही. खासदाराचं वेतन 24% वाढवण्याचं काम झालं आणि त्या संस्थेमध्ये ह्या सगळ्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोकांच्या पेन्शनचा प्रश्न गेली 5-6 वर्षापासून उठवला जातो, पण त्याला न्याय मिळत नाही. ही आम्हाला आमच्या दृष्टीनं निश्चित शोकांतिका आहे. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा कमांडर अशोक राऊत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कमांडर अशोक राऊत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 7,500 अधिक महागाई भत्ता मिळाला पाहिजे. अरे 7,500 अधिक महागाई भत्ता मिळाला पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा हम सब ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत.